उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या एका दिवसात मुंबई येथून शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिलाय। या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेचं आणि कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 10 जून रोजी रात्री घरातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा ठावठिकाणा लागत नसल्यानं तिच्या पालकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ तपास पथकाला सूचना देत शोध मोहीम सुरू केली। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या समन्वयातून मुलगी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दिनांक 12 जून रोजी मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित ताब्यात घेतलं आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालकांच्या स्वाधीन केलं। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गाडगे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव यांनी केला। तसंच अहिल्यानगर दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस हवालदार गुंडू व सांगळे यांनी तांत्रिक मदत केली आहे। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरवलेल्या किंवा पळून नेलेल्या लहान मुलींचा शोध घेणे आपण श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे सुरू केलेले आहेत। मागील 2 दिवसांमध्ये 2 अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेण्यामध्ये श्रीगोंदा पोलीस पथकाला यश मिळालेले आहे। तसेच आपल्यालाही काही अशा अपहरण झालेल्या मुलींच्या बाबतीत माहिती असल्यास ती आम्हाला कळवावी। आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल। तसेच अपहरणामध्ये इन्व्हॉल्व असलेलं कुणीही, ज्याने कुणी मदत केली, ज्याने कोणी निवास उपलब्ध करून दिलं, लॉज हॉटेल उपलब्ध करून दिलं, त्या सर्वांना आरोपी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।